येथे जमलेले माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद, या सर्वांना महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। संत नामदेव, संत तुकाराम यांची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र, महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकरांची संघर्षभूमी म्हणजे महाराष्ट्र आणि आपणा सर्वांची स्वर्गभूमी म्हणजेच महाराष्ट्र। अशा या महाराष्ट्राच्या मातीचा कपाळी टिळा लावून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांना माझा जय महाराष्ट्र। महाराष्ट्र आहे तरी काय? सह्याद्रीच्या गडकोटावरून फडकणारा भगवा झेंडा म्हणजे महाराष्ट्र, विदर्भाच्या जंगलातून गर्जणारा पट्टेरी वाघ म्हणजे महाराष्ट्र, मराठवाड्याचा मराठी बाणा म्हणजे महाराष्ट्र, मावळचा ताठ कणा म्हणजे महाराष्ट्र, कोकणच्या हापूसचा गोडवा म्हणजे महाराष्ट्र आणि अशा या अखंड महाराष्ट्राची प्रतिमा उभी करणाऱ्या या ओव्या गाताना खरोखरच अंतकरण अभिमानाने भरून येते, कारणही तसेच आहे। आजचा दिवस म्हणजे केवळ महाराष्ट्र स्थापनेचा स्मरण दिन नसून तो महाराष्ट्र संकल्पनेच्या तेजाचा महोत्सव आहे। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली। हा दिवस खरोखरच आपल्यासाठी अभिमानाचा आणि उत्सवाचा आहे। खरं तर आज मी तुमच्या समोर महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा व योगदानाबद्दल बोलणार आहे। 1 मे हा दिवस खरोखरच प्रदीर्घ संघर्षाचा आणि विजयाचा साक्षीदार आहे। या भूमीने अनेक राजवंशांना पाहिले, मग ते सातवाहन असो, वाकाटक असो किंवा चालुक्य असो, परंतु खऱ्या महाराष्ट्राचा गौरव उंचवला गेला तो मराठ्यांच्या साम्राज्यानेच। आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व आदर्श आपल्याला प्रेरित करतात। गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि या उत्सवाला सामाजिक चळवळीचे स्वरूप देऊन टिळकांनी महाराष्ट्राच्या वैभवाला 4 चांदच लावले म्हणा ना। 1950च्या दशकात भाषिक आधारावर प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागली होती। या चळवळीत अनेक नेते, कार्यकर्ते, सेनापती बापट, शंकरराव देव, केशवराव जेधे यांनी या चळवळीला योग्य दिशा दिली। यातच 106 हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आणि मग जन्म झाला महाराष्ट्राचा आणि तेव्हाच उदयाला आली आपली मुंबई राजधानी म्हणून। या 106 हुतात्म्यांना आज आपण आदरांजली वाहून सलाम करूया आणि शेवटी जाता जाता एवढेच मागणे, उत्सव हा बलिदानाचा असा साजरा व्हावा, जय जयकार तयांचा आसमंती गरजावा, सांडिले रुधिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी, जन्मतयांचा फिरुनी महाराष्ट्र देशी व्हावा, जन्मतयांचा फिरुनी महाराष्ट्र देशी व्हावा। जय महाराष्ट्र।